खऱ्या तारक मंत्र म्हणजे आम्ही आमच्या भक्तांना धरायला दिलेलं आमचं बोट, आणि ज्याने आमचं बोट धरला त्याच्या मनात कुठलीही भीती राहत नाही. आणि हे बोट आता आम्ही त्याच्या हातात देणार आहोत ज्याला हे धरून. अगं आपण चांगले असलो की आपल्याला इतरांमध्ये चांगुलपणा दिसतो, आणि आपण जर इतरांचे फक्त दोष पाहिले तर केवळ दोषच दिसतात. ज्याला आहे त्याला नको झालंय, आणि ज्याला नाहीये त्याला त्याची खरी किंमत आहे. स्वामी, तुमच्याशिवाय माझं जीवन हे अधूर आहे. तुमच्याशिवाय या जगामध्ये आम्हाला तारणारा तरी कोण आहे? तुम्हीच माझे गुरु आहात, माझी मायेही तुम्हीच आहात, आणि स्वामी माझा बाप सुद्धा खऱ्या अर्थानं तुम्हीच आहात. दिसतात. अगं हे जग सुख दुःख चांगलं वाईट यांच्या मिश्रणाने बनलंय. यातून आपण काय बघायचं आणि काय निवडायचं हे आपण ठरवायचं असतं. सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात, आणि नकारात्मक विचार केला तर केवळ नकारात्मक गोष्टी घडतात. म्हणून आम्ही तुला म्हटलं की तू भक्ती मार्गात अजून प्रगल्भ झाली नाहीयेस.